हाय मैत्रिणींनो, रिची राखव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण उपमा पोहे रोजच करत असतो आणि आपल्याला काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर आज आपण वेगळ्या पद्धतीचा पोह्याचा नाश्ता करणार आहे आणि झटपट होणाऱ्या घरच्या साहित्यात, कमी साहित्यात, काही त्याला जास्त मेहनत नाही लागत. तुम्हाला सकाळी करायचं असेल हा नाश्ता सकाळी करू शकता. संध्याकाळच्या वेळेस मुलांना भूक लागते त्यावेळेस झटपट होणारा आणि छान एकदम वेगळ्या पद्धतीचा हा नाश्ता आहे. आता बघूया त्यासाठी लागणारं साहित्य. हे बघा, आपण पातळ पोहे घेतले 2 वाट्या आणि कांदा घेतला आहे, कढीपत्ता घेतला आहे, शेंगदाणे घेतले, मोहरी घेतली, साखर घेतली, जिरं घेतले, मिरची घेतली, लिंबाचा रस घेतला, ओलं खोबरं किसून घेतलं आहे आणि काकडी किसून घेतली. एकदम मुलांना आवडेल असा झटपट असा संध्याकाळी मुलं खेळून वगैरे आले तर त्यांना करून द्यायला झटपट होणारा हा नाश्ता आहे. आता आपण त्याच्यासाठी लागणारी फोडणी तयार करूया. तेल तापत ठेवलं आहे आणि मोहरी टाकूया. आता शेंगदाणे टाकूया आणि आपण तेलात चांगलं परतून घेऊया. एकदम संध्याकाळच्या भुकेच्या वेळेस सकाळी एकदम झटपट आणि छान घरी जे साहित्य असतात त्यात होणारा नाश्ता आहे हा. लहानांपासून मोठ्यांना आवडेल, एकदम चविष्ट असा हा नाश्ता होतो. आता बघा, आपण हे तेलात चांगले परतून घेऊया. आपण जिरं सगळ्यात शेवटी टाकणार आहे कारण की पहिले टाकलं तर ते जळून जातं. थोडं शेंगदाण्याला परतून घेतल्यानंतर आपण जिरं टाकूया, मग ते जळून जाईल म्हणून आपण आता बघा छान शेंगदाणे तेलात परतून घेऊया. त्याच्यात कांदा टाकूया. आपण एक सगळं टाकून घेऊया आणि मग नंतर एकत्र करूया. आपण हे ओलं खोबरं किसून घेतलं ते टाकूया आणि काकडी घेतली ते टाकूया. आणि आता हे छान मिक्स करूया आपण असं. याला पाणी टाकायची गरज नाही. काकडी आणि कांदा असतो ना त्यालाच पाणी सुटतं, तेवढ्याच्यातच हे भाजून हे करून घ्यायचे. तेवढ्याच्यात त्याला छान भिजले जातात ते. आपण थोडं लाल मिरची टाकूया, छान हलवून घेऊ. टाकला काकडी टाकली तर थोडीशी साखर टाकूया आणि हिरव्या मिरच्या टाकूया आणि लिंबाचा रस टाकूया आणि आता परत छान हलवून घेऊया. आपण मीठ छान हलवून घेऊया. आता फोडणी केली होती ती टाकूया. आता छान हलवून घेऊया आपण. झटपट होणार आहे आणि घरच्या साहित्यात होणार आहे आणि टेस्टी लागतो. ते आपण काकडी आणि खोबरं टाकल्याने त्यांनी चव एकदम भन्नाट लागते. आता आपण छान हलवून घेऊया. आता आपण प्लेटमध्ये सर्व करूया. झटपट होणारा हा नाश्ता आहे आपला आगळा वेगळा नाश्ता, जे आपण झटपट होणारा कमी मेहनतीचा घरच्या साहित्यात तुम्ही संध्याकाळच्या वेळेस मुलांना करून देऊ शकतात. आणि हा झटपट होणारा नाश्ता तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत.
तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, आनंदच राहा. मला असाच सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा. थँक्यू. धन्यवाद.